आपण आता मूग डाळीची भजी बनवणार आहेत. मस्त बाहेर पाऊस पडतो आणि मूग डाळीची भजी गरम गरम खायला मस्त लागतात. आता मूग डाळीची भजी बनवते मी. ती अर्धा वाटी, एक वाटी मी मूग डाळ घेतली भिजवून आणि एक कांदा घेतला आहे, 1 इंच आळ्याचा तुकडा घेतला आहे, 4-5 मिरच्या घेतल्यात हिरव्या, 4 पाकळ्या लसणाच्या घेतल्यात आणि कोथिंबीर घेतली आहे. आपल्याला त्याच्यासाठी गरम मसाला, धना पावडर, जिरं, हळद एवढे साहित्यामध्ये आपण आणि चवीपुरतं मीठ आणि तेल लागेल आपल्याला तळण्यासाठी. आता आपण बनवायला घेतलं आहे मी. त्याच्यामुळे ही मूग डाळ पूर्ण त्याच्यामध्ये घालून घेते मी. ही मूग डाळ मी 1 तास आधी भिजत घातलेली, 1-2 तास आधी. ही बघा मस्त भिजलेली आहे. आता ह्याच्यामध्ये ह्या 4-5 मिरच्या घेतल्यात त्या घालून घेते. एक आळ्याचा 1 इंच घेतलं आहे आळं, ते घालून घेते. 4 पाकळ्या लसणाच्या घेतल्यात त्या घालते आणि थोडीशी ही कोथिंबीर घालून घेते आणि थोडंसं जिरं. आता हे मी मिक्सरला बारीक असं थोडंसं पाणी घालायचं, म्हणजे थोडंसं एकदम, आणि वाटून घ्यायचं. हे मिक्सरला ह्या प्रकारे मी फिरवून घेतलं आहे. आता याच्यामध्ये थोडंसं जिरं घालून घेऊया, थोडासा गरम मसाला, थोडीशी धनापूर आणि हा पण कांदा कापून घेतला तो घालून घेऊ याच्यामध्ये. आणि कलर येण्यापुरती आपण थोडीशी हळद घालून घेऊया आणि चवीपुरतं मीठ घालून घेऊया. आता हे आपल्याला पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे. या प्रकारे कांदा तुम्हाला बारीक पाहिजे तुम्ही बारीक टाका, थोडा मोठाच ठेवला आहे म्हणजे दाताखाली आला ना तर छान लागतं म्हणून. बघा ह्या प्रकारे मी बॅटर करून घेतलं आहे. आता हे फक्त 2 ते 3 मिनटं जरा ठेवते आणि मग भजी काढायला घेते. आपण हे बॅटर बनवलं आहे ना सगळं, त्याच्यामध्ये हे आपण थोडीशी मस्त हिरवीगार अशी कोथिंबीर घालून घेऊया, ती पण मिक्स करूया. आपण तेल हे बघा इकडे कढईमध्ये तेल तापत ठेवलं आहे. तेल थोडं तापून देऊया, आपण भजी काढायला सुरुवात करू. आपण कढईत तेल टाकलेलं आहे, तेल मस्त आलेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं तेल असं काढूया आणि ह्याच्यामध्ये घालून घेऊया. याच्यामुळे ना आपली भजी एकदम अशी कुरकुरीत आणि मस्त होतात. आता मी ह्या चमच्यानेच घालून देते छोटी छोटी. मस्त तेल आलेलं आहे बघा, चमच्याला नाही होत, मग हाताने काढते छोटे छोटे. गॅस आपण एकदम लो मीडियम असं ठेवायचं. मी हे तळून घेते मस्त. मस्त अशी आपली भाजी होतात ही आणि लागतात पण छान. कुरकुरीत एकदम. ही मी आता तळून घेते कुरकुरीत अशी भजी. मस्त अशी कुरकुरीत झालीत. आपण सोडली तेव्हा कशी तेलाच्या टोपाच्या एकदम खाली एकदम बसलेली ना तेल, आणि आता बघा कशी वरती आलेले आहेत, मस्त गोल्डन ब्राऊन होऊन मस्त दिसतात ना, ही बघा, आणि कुरकुरीत एकदम झालेले आहेत. आता मी ही सर्व काढून घेते. बघा याची सर्व मी आता भजी करून घेते. बघा आपली मूग भजी झालेली आहेत. मस्त मी मिरच्या पण तळलेल्या आहेत आणि सॉसबरोबर मुलांना दिलेल्या आहेत. मस्त अशी छान अशी तुम्ही करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली आहे ती. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि बाहेर बघा किती पाऊस मस्त चालू आहे आणि
भजी खायची मजा वेगळीच.